नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं मनापासून स्वागत। महाराष्ट्रात विधानसभेचं अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि आज अचानकपणे लिफ्टमध्ये देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची गाठ पडली आणि त्याच्यावरनं राजकीय चर्चांना चॅनेलच्या भाषेत उधाण आलं। त्यात भर म्हणून की काय चंद्रकांत दादा पाटील हे उद्धव ठाकरेंना भेटले, त्यांना पुष्पगुच्छ दिला, त्यामुळे चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं। मग चर्चा सुरू झाली म्हणे की उद्धव ठाकरे हे भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार आहेत का, पण तशी सुतराम शक्यता नाही। आज दुपारीच पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांनी या सरकारवर हल्लाबोल केला। एवढंच नव्हे तर चंद्रकांत दादा पाटील हे चॉकलेट देणार नाहीत, म्हणजे या आश्वासनांचं चॉकलेट देऊ नये, देणार नाहीत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। कारण मुलींना मोफत शिक्षण दिलं जाईल असं आश्वासन, असं चॉकलेट चंद्रकांत दादांनी दिलं होतं। त्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी टोमणा मारला, म्हणजे टीका केली। त्यांनी उद्धव ठाकरे भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्याची अजिबात शक्यता नाही आणि तशा प्रकारचं फेक नॅरेटिव्ह हे भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांतर्फेच पसरवलं जात आहे आणि त्याच्यामध्ये दीपक केसरकर हे एकनाथ शिंदेंची अधिक मर्जी संपादन करण्यासाठी हे फेक नॅरेटिव्ह हे वारंवार तयार करतायत, पण त्यांच्यावरती कोणाचाही काळी मात्र विश्वास नाही, कारण केसरकर हे स्वतःच अनेक पक्ष बदलणारी व्यक्ती आहेत। दुसरी गोष्ट अशी की लोकसभा निवडणुकीमध्ये अपेक्षित यश मिळालं नाही। महाराष्ट्रात भाजपचा आणि महायुतीचा साफ पराभव झाला। भाजपला अवघ्या 9 जागा मिळाल्या आणि अक्षरशः त्यांची लाज गेली, अब्रू धुळीला मिळाली। देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावरती लोकांनी विश्वास ठेवलेला नाही आणि त्यामुळे त्यांनी राजीनामा देऊ केला। मग तो राजीनामा देण्याचं नाटक झालं, राजीनामा मागे घेतला त्यांनी आणि मग सांगायला सुरुवात केली त्यांनी भाजपच्या मेळाव्यात की संविधान हे नष्ट केलं जाणार, संविधान ते हल्ला होणारे, लोकशाही नष्ट केली जाणार आहे असं फेक नॅरेटिव्ह म्हणे महाविकास आघाडी सरकारने आणि इंडिया आघाडीने लोकांच्या मनावरती तयार केलं आणि बिंबवलं। या खोट्या गोष्टी लोकांच्या मनावर बिंबवल्या म्हणून आपल्याला थोडाफार जो फटका बसला, थोडाफार अशा प्रकारचं वक्तव्य, अशा आशयाचं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केलं आणि ते म्हणाले की हे फेक नॅरेटिव्ह करण्यामध्ये उस्ताद आहे। मग उदाहरणार्थ नाना पटोले यांनी अटल सेतूमध्ये वरती त्याला भेगा पडल्या तसं सांगितलं, तेव्हा तिथे भेगा पडल्या आणि ते ॲक्सेस रोडला भेगा पडल्या होत्या असं देवेंद्रजींनी दाखवून दिलं। पण ॲक्सेस रोडला भेगा पडणं ही गंभीर गोष्ट नाही का? अटल सेतूवरती जाणाऱ्या तिथल्या ॲक्सेस रोडवरती सुद्धा भेगा पडणं ही गंभीर गोष्ट होती। राम मंदिरामधनंच्या इथनं पाण्याची गळती सुरू झाली आहे। समृद्धी महामार्गाबाबत सुद्धा प्रश्न निर्माण झाले होते। मध्ये एका ज्या बोगदा जो आहे टनेल, तिथे गळती सुरू झाली होती, तिथे काही गोष्टी घडल्या होत्या। त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी सुद्धा हे लिकेज झालेलं सरकार आहे, ही गळती सरकार आहे अशा प्रकारची टीका आज केली, अत्यंत तिखट टीका त्यांनी। पण फडणवीस जे म्हणत आहेत की फेक नॅरेटिव्ह विरोधी पक्षांतर्फे, इंडिया आघाडी, महाविकास आघाडी यांच्यातर्फे केलं जात आहे, तर मी असं म्हणतो ही गोष्टच फेक आहे मुळात। कारण मुळात संविधानाला धोका निर्माण झाल्याच्या अनेक गोष्टी झाल्या होत्या। एवढंच नव्हे तर भाजपच्याच अनेक नेत्यांनी संविधान बदलण्यासाठी आम्हाला बहुमत हवं आहे, 400 पार जायचं आहे आम्हाला, अशी भाषा केली होती। हा एक भाग। दुसरी गोष्ट म्हणजे शपथ घेताना भाजपच्या एका खासदारांनी लोकसभेत आत्ता हिंदू राष्ट्राचा जय जयकार केला। हे हिंदू राष्ट्र नाही आहे, हे सर्व जाती धर्मांना समान न्याय देणारं, बाबासाहेबांच्या संविधानावर चालणारं हे राष्ट्र आहे, हे हिंदू राष्ट्र नाही आहे। मग या आत्ता नव्या संसदेत भाजपचाच एक खासदार जर अशा हिंदू राष्ट्राच्या घोषणा देतो, ते यांचा संविधानावरती किती विश्वास आहे? हे फेक नॅरेटिव्ह बिलकुल नाही, हे खरं नॅरेटिव्ह आहे। विरोधी पक्षांनी बरोबर सांगितलं की संविधानाला धोका निर्माण झाला आहे आणि यांना संविधानाबद्दल काहीही आदर नाही, हे खरंच आहे। आणि उलट देवेंद्र फडणवीसच फेक नॅरेटिव्ह सातत्याने
लोकांच्या मनावरती लोकांपुढे मांडत असतात। उदाहरणार्थ ते असं म्हणाले की उद्धव ठाकरे सरकारच्या काळातच अनेक परीक्षांमध्ये गोंधळ झाले, गडबडी झाले, आणि तुमच्या काळात झाले सगळ्यात जास्त। तलाठी भरती प्रकरणामध्ये आम आदमी पक्षाने असेल किंवा आदित्य ठाकरे यांनी अनेक गोष्टी समोर आणल्यानंतर आणि अन्य काही कार्यकर्त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांनी धमकीची भाषा केली। म्हणजे त्या प्रकरणातल्या ज्या काही गोष्टी घडल्या, गडबडी झाल्या, त्या बाहेर काढण्याऐवजी ते बाहेर काढतायत, या सत्य उजेडात आणण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना धमका देण्याचा प्रयत्न झाला। अनेक कितीतरी परीक्षांमध्ये घोटाळे झाले, आदित्य ठाकरे यांनी ते समोर आणले। आणि तुम्ही म्हणताय की महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालं, हेच ते खोटारडेपणा। होर्डिंग कोसळलं की उद्धव ठाकरेंना दोष द्यायचा, दुष्काळ पडला तरी आता उद्धव ठाकरेंना दोष देत नाहीत ते, मग उद्धव ठाकरेंनी काहीही केलं नाही असं एक म्हणण्याची पद्धत आहे। आता मी तुम्हाला सांगतो की किती खोटारडेपणा हे करतायत। अनेक गोष्टी तुम्हाला मी सांगतो। उदाहरणार्थ देवेंद्रजींचे राईट हँड प्रवीण दरेकर असं म्हणाले होते एकदा, ईडी ही तपास यंत्रणा स्वतंत्र, इतका विनोद कोणीही केला नाही। ही तपास यंत्रणा स्वतंत्र नाही, तिची अनेकदा कान उघडणी न्यायालयाने केलेली। खुद्द केजरीवाल यांच्या प्रकरणात ईडीला काही मिळत नाही आहे, मग जामीन द्यायला लागतोय, मग CBIला उतरवण्यात आलं। आणि खुद्द मोदींनी निवडणूक प्रचार काळामध्ये सांगितलं होतं की तेजस्वी यादव यांना लवकरच तुरुंगात जावं लागेल। ईडी जर स्वायत्त यंत्रणा आहे तर मोदीजींनी असं कसं सांगितलं की तेजस्वी यादवला तुरुंगात जावं लागणार आहे? त्याच्यापूर्वी प्रफुल्ल पटेल यांची जागा तिहारच्या तुरुंगात आहेत असं कोण म्हणालं होतं? मग ते ईडीचे किंवा CBIचे प्रमुख आहेत का मोदी किंवा होते? त्यामुळे हे फेक नॅरेटिव्ह नाही आहे, म्हणजे तपास यंत्रणांचा गैरवापर होतो आहे असं उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, सगळेजण म्हणत आहेत, ते खरं नॅरेटिव्ह आहे। आणि ईडी तपास यंत्रणा स्वतंत्र आहे हे दरेकर आणि फडणवीसांचे चेले चपाटे म्हणत आहेत, ते खोटं आहे, साफ खोटं आहे। दुसरं म्हणजे बघा, चंद्रकांत दादा असं म्हणाले होते जेव्हा हे सरकार पाडण्यात आलं उद्धव ठाकरेंचं, तेव्हा ते म्हणाले की भाऊ काय, मला तर काही माहीत नाही काय चाललंय म्हणून। या बातम्या जेव्हा येत होत्या सरकार पडतंय, मग हे सुरतला गेले, मग काहीच माहीत नाही म्हणाले चंद्रकांत दादा। आणि त्यांनी असं दाखवण्याचा प्रयत्न केला की हे शिवसेनेच्या अंतर्गत गोष्टी आहेत, आमचा काय संबंध त्याचा, हे खोटं नॅरेटिव्ह। त्यानंतर देवेंद्र फडणवीस स्वतःच म्हणाले की बघा मी सरकार कसं, मी फोडून कसा दाखवला पक्ष, 2-2 पक्ष फोडले। अमृता फडणवीस म्हणाल्या की हुडी घालून ते कसे जात होते देवेंद्र फडणवीस, म्हणजे खोटं कोण बोलत होतं हे लक्षात घ्या। ही एक गोष्ट। देवेंद्र फडणवीस असं म्हणाले होते शिवसेना म्हणजे महाराष्ट्र नव्हे, शिवसेना म्हणजे महाराष्ट्राचं कोण म्हणत होतं, कोणी दावा केला होता असा? शिवसेना ही महाराष्ट्रवादी आहे, म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना, शिंदेंची लोटांगणवादी खोके सेना नाही, धनसेना नाही, समृद्ध सेना नाही, उद्धव ठाकरे यांची शिवसेना। तेव्हा उद्धव ठाकरेंनी असा दावा कधीही केला नव्हता, उलट महाराष्ट्रासाठी एकसंध शिवसेना, आणि आता उद्धव ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रासाठीच लढत आहे, आदित्य ठाकरे महाराष्ट्रासाठीच लढत आहे। मग असं नॅरेटिव्ह की हे म्हणतात की शिवसेना म्हणजे महाराष्ट्र, असं अजिबात म्हणत नव्हते, आणि हे खोटं नॅरेटिव्ह देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य होतं। दुसरी गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की जनादेशाचा अपमान केला उद्धव ठाकरेंनी, का तर काँग्रेसबरोबर ते गेले। ठीक आहे, मग आता देवेंद्र फडणवीस अजितदादा हे शाहू फुले आंबेडकर यांना मानतात, तेच आमचं तत्त्वज्ञान असं ते म्हणतात। मी रेशीम बागेत नागपूरला सरसंघचालकांना भेटायला जाणार असं म्हणतात, त्यांच्यावरती राष्ट्रसंघवाले टीका करतात। मग हा जनादेशाचा अपमान नाही, ज्यांच्यावरती तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले, ज्यांचं तत्त्वज्ञान, ज्यांची विचारसरणी आणि तुमची विचारसरणी याच्यात फरक आहे, मग ते का चालतं तुमचं? मग तो जनादेशाचा अपमान नाही का? मग हे नॅरेटिव्ह कुठलं आहे देवेंद्रजी, याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल। दुसरी गोष्ट अशी
की काँग्रेसनी 70 वर्षात काय केलं, हा पाढा किंवा हे पालुपद मोदीजींचं असतं आणि मोदीजींची कॉपी करणं, प्रत्येक भाषणामध्ये मोदीजींची तारीफ करणं, मोदीजींमुळेच ही सृष्टी निर्माण झाली आहे अशा प्रकारचं वक्तव्य करणं ही देवेंद्र फडणवीसांची खासियत आहे. आणि म्हणून त्याच तालावरती ते असं म्हणत असतात की देवेंद्रजी म्हणतात की 70 वर्षात जसं काँग्रेसने काय केलं तसं महाविकास आघाडीने 2.5 वर्षात काय केलं असं ते म्हणतात. हे खोटं नॅरेटिव्ह आहे. महाविकास आघाडीने 2.5 वर्षात अनेक गोष्टी केल्या, सगळ्याचा पाढा वाजत नाही, पण करोना काळात त्यांनी उत्तम काम केलं असं सर्टिफिकेट न्यायालयाने दिलं. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केलं, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी कौतुक केलं आणि जागतिक संस्थांनी केलं. मग करोना काळामध्ये महाराष्ट्राची वाट लागली असं ते देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे जे गणंग म्हणत होते ते खोटं नॅरेटिव्ह होतं. उत्तर प्रदेशामध्ये प्रेताच्या प्रेत तरंगत होती. अनेकांना गंगेच्या किनाऱ्यावरती पुरण्यात आलं किंवा असे मृतदेह टाकून देण्यात आले होते बेवारसी स्थितीमध्ये. अशी एकही घटना महाराष्ट्रात घडली नाही. हे उद्धव ठाकरे यांनी केलेलं कर्तृत्व आहे. करोनाच्या काळात त्यांनी आणि महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राची काळजी घेतली कुटुंब प्रमुखाप्रमाणे. ही गोष्ट 100% खरी आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून फेक नॅरेटिव्ह हे देवेंद्र फडणवीस हे करत आहेत. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की करोनाच्या काळातलीच त्यांच्या कामाची की अनेक जण ऑक्सिजन मिळालं नाही म्हणून उत्तरेत गेले, उत्तर प्रदेशात आणि अन्य राज्यात. महाराष्ट्रात अशी केस घडली नाही, घडू देण्यात आली नाही. सगळी व्यवस्था व्यवस्थित चोख व्यवस्था करण्यात आलेली होती आणि महाराष्ट्राचं मॉडेल, धारावीचं मॉडेल, बांद्राचं मॉडेल हा आदर्श मानला गेला. दुसरी गोष्ट ही असं आहे की रेमडेसिवीर हे इंजेक्शन त्याची टंचाई होती. कोरोना घालवण्यासाठी म्हणजे इंजेक्शन ते मिळत नव्हतं, साठा मिळत नव्हता आणि पार्ल्यात किंवा पश्चिम उपनगरामध्ये त्याचा साठा अनधिकृतपणे मिळाला. त्यामुळे पोलिसांनी त्याबाबत कारवाई केली, अटक केली. त्याबरोबर लगेच रात्री प्रवीण दरेकर आणि देवेंद्र फडणवीस पोलीस स्टेशनात गेले आणि त्यांनी हंगामा केला आणि असं जणू काही दाखवलं की हे जनविरोधी काहीतरी गोष्ट करतायत ठाकरे सरकार. प्रत्यक्षामध्ये रेमडेसिवीरचा साठा म्हणजे आम्ही रेमडेसिवीरचा साठा त्यांनी मिळवायचा कुठून तरी आणि तो आम्ही देतोय, आम्हीही इंजेक्शन देतोय. उद्धव ठाकरे काहीच करत नाही आहेत, हे सरकार काहीही करत नाही कोरोनाच्या बाबतीत. असं फेक नॅरेटिव्ह लोकांच्या मनावर बिंबवण्याचं बोगस काम, अतिशय वाईट काम भाजप करतो, हे लक्षात घ्या. लोकांच्या आरोग्याची काळजी, देखभालीची काळजी ते करत होते उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरे सरकार. आणि उलट भाजपवाले फक्त प्रसिद्धीसाठी तमाशे करत होते, खोट्या गोष्टी सांगत होते. आणि शिवाय मुख्यमंत्री निधीला त्यावेळी त्यांनी न देता पंतप्रधानांच्या निधीला पैसे दिले या लोकांनी, भाजपवाल्यांनी. ही महाराष्ट्र विरोधी कृती होती, उघड कृती होती महाराष्ट्राच्या विरोधात. दुसरी गोष्ट बघा, मी तुम्हाला सांगतो की आज काल देवेंद्रजी म्हणाले हिट अँड रन केस पुण्याच्या बद्दलच्या बोलताना की 100 कोटी वसुली करणारं हे सरकार, महाविकास आघाडी सरकार, म्हणून अनिल देशमुखांना तुरुंगात टाकण्यात आलं. आणि हा आरोप कोणी केला? मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी. त्यांना तो आरोप केल्यानंतर कोर्टाने विचारलं हा कशाच्या आधारे केला? ते म्हणजे मी ऐकलंय, माझ्याकडे काही पुरावा नाही. अरे मुंबईचा पोलीस आयुक्त हा इतका बकवास माणूस होता की जो अशा प्रकारचं वक्तव्य करतो. त्यांना कोणी सांगितलं होतं हे वक्तव्य करायला? अनिल देशमुखांनी अशा काही गोष्टी केल्याचं काही सिद्ध झालं आणि देवेंद्र फडणवीस आज गृहमंत्री आहेत, त्यांनी उकरून काढावं ना त्या गोष्टी, शोधाव्या त्या. काय सिद्ध केलं तुम्ही आत्तापर्यंत? कुठलीही गोष्ट सिद्ध झाली नाही आहे. त्यामुळे हे फेक नॅरेटिव्ह होतं तुमचं.
अनिल देशमुखांना त्यानं तुरुंगात टाकणं काहीही सिद्ध झालं नाही. खोटं बोलणं, खोटं नॅरेटिव्ह लोकांपुढे सादर करणं, अफवा कंड्या पसरवणं हे संघ भाजपचं काम आहे. तेव्हा त्याच्यावरती कोणीही विश्वास ठेवू नये, ही सत्य गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, हिट अँड रन केसच्या प्रकरणामध्ये तुम्हाला सांगतो, आता बुलडोझर चालवले जातात आणि रोज बेकायदेशीर पब चालवले जात होते. दीड नंतर अधिकृत वेळेच्या नंतर पब चालवले जात होते, अतिक्रमणं होत होती. मग यांचे हप्ते कोणाला जात होते? हप्ते कुठल्या पोलीस ठाण्याला कोणाला किती दिले जातात, कुठल्या हॉटेलकडनं, याची यादी सुषमाताई अंधार आहे आणि रवींद्र धंगेकर यांनी साधं जाहीरपणे वाचून दाखवली पोलिसांनाच. मग हे वसुली सरकार नाही, हे महावसुली सरकार आहे असं म्हटलं तर काय सांगताय देवेंद्र फडणवीस? तुम्ही काय वाटेल ते बोलावं आणि लोकांनी ऐकून घ्यायचं. अजिबात असं चालू देणार नाही. आणि मी या गोष्टी पुन्हा सांगणार. आता बघा, गिफ्ट सेंटर जे गुजरातमध्ये झालं नरेंद्र मोदींनी, त्या गिफ्ट सेंटरवरती एवढा खर्च झाला, इतके कन्सेशन देण्यात आलं, त्याच्यातनं काहीही यशस्वी झालं नाही. पण नरेंद्र मोदींना ढोल पिटवणं, इव्हेंटगिरी करणं, आणि मी कसा इंडस्ट्री फ्रेंडली आहे, मी कोणीच कसं काही कल्पना केली नाही अशा गोष्टी मी कशा करतोय हे दाखवण्याचं त्यांचं काम. मग नॅनो प्रकल्प तृणमूलमधनं ममता बॅनर्जींनी बाहेर काढल्यावरती मग अतिशय कन्सेशनल रेटमध्ये ताबडतोब नॅनोला जागा द्यायची आणि मग जे नॅनोमध्ये काम करत होते त्या कामगारांना सामावून घ्यायचं आणि याचा गुजरात सरकारला काहीच फायदा झाला नाही. पण ढोल पिटून घ्यायचं की मी कसं इंडस्ट्रीसाठी करतो. शेतकऱ्यांनी तिथे आपल्या जमिनी हिसकावून घेतल्याबद्दल कमी पैशामध्ये मोर्चा काढला होता, पण मीडिया मॅनेज केला जात असल्यामुळे काही आलं नाही पुढे लोकांसमोर. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आता मी तुम्हाला सांगतो की गिफ्ट हे झालं तिथे, आणि आपल्याकडे जे फायनान्शियल वित्तीय केंद्र होणार होतं ते गुजरातला गेलं. आणि मग देवेंद्रजी काय सांगतायत की काय हे खोटं सांगतायत. हे पृथ्वीराज चव्हाणांच्या काळातच, मनमोहन सिंग यांच्या काळातच ते तिकडे गेलं. धादांत खोटं सांगतायत ते. हे फडणवीस सरकारच्या काळात ही गोष्ट झाली नाही. अनेक संस्था तिकडे गेल्या, अनेक उद्योगधंदे पळवण्यात आले. आणि हे काय म्हणतात की उद्धव ठाकरे यांच्या काळात उद्योगधंद्यांची वाट लागली म्हणून. अरे सुभाष देसाई उद्योगमंत्री असताना ते आणि आदित्य ठाकरे डावोसला गेले होते. त्यांनी वेदांत प्रोजेक्ट आणला होता, तो त्याच्यासकडे अनेक प्रकल्प कसे गेले आदित्य ठाकरे रोजच्या रोज सांगतात. 6-7 लाख कोटी रुपयांची MOU त्यांनी साईन केले सरकार आलेल्या एका वर्षाच्या आत. आणि हे उद्योग विरोधी सरकार मग काय सांगतात की हे उद्योगधंद्यांकडनं म्हणजे खंडण्या वसुली करत होते. मग खंडण्या वसुली करत होते, मग आता काय, आता उद्योगधंद्यांना हे महायुतीचे जे पक्ष आहेत ते उद्योगधंद्यांना देणग्या देतात का? आता खंडण्या नाही आहेत. कुठल्याही पक्षाचं सरकार असलं तरी अनेक MIDCमध्ये लोकल गुंड हे अशा प्रकारच्या खंडण्या गोळ्या करतात. लहान उद्योगांकडनं, मोठ्या उद्योगांकडनं. हे प्रकार थांबले पाहिजेत. पण फक्त महाविकास आघाडी सरकारला बदनाम करायचं आणि आपण जणू काही भजन करतोय असं दाखवायचं, हा अतिशय संतापजनक प्रकार आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आता अजून एक गोष्ट सांगतो. मी परीक्षेचं सांगितलं, उद्योगधंद्यांचं सांगितलं तुम्हाला, नंतर याचं सांगितलं तुम्हाला ऑक्सिजनचं वगैरे. नंतर आता हे ललित पाटील प्रकार. आता मी तुम्हाला सांगतो, ललित पाटील हा ड्रग माफिया, तो ससूनमधनं कसा पळाला, ससूनमध्ये कशी मजा मारत होता, पंचतारांकी सुविधा घेत होता, हे सगळं देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना घडलं. आता त्याच्या अगोदर त्याच्यानंतर नाशिकला कारखाना सापडला अनधिकृत ड्रग्सचा, अनधिकृत असतात ड्रग्सचे कारखाने. हे सगळं हे सरकार असताना महायुतीच्या सरकारच्या काळात घडलं. आणि हे काय म्हणत लोक की उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये सगळं बॉलिवूड ड्रग्समध्ये लोळतंय, सगळेच लोक ड्रग्स घेतात सकाळ संध्याकाळ, आणि महाराष्ट्राची बदनामी होती, महाराष्ट्र ड्रग्सची राजधानी होती, उडता महाराष्ट्र असं बोलत होते फडणवीस आणि त्यांचे साथीदार.
त्यांचे जे आसपास जे सतत त्यांचे काय म्हणतो त्यांची पालखी घेऊन नाचत असतात ना, ते लोक ते म्हणत होते आर्यनकडे एवढं सुद्धा डग मिळालं नाही, त्याला तुरुंगात टाकण्यात आलं शाहरुख खानच्या मुलाला, आणि मग सगळेच बॉलिवूडवाले तसेच आहेत असं दाखवण्यात आलं. काय झालं सिद्ध त्याच्यातनं? आर्यनला सोडायला लागलं ना. त्या समीर वानखेडेला पुढे करून महाविकास आघाडी सरकारची बदनामी केली जात होती, वाटेल ते आरोप चालू होते त्यावेळी. मग रिया चक्रवर्ती असेल, आणखीन कोणी असेल. आता याच्यामध्ये मग ड्रग्सचं आत्ता राजधानी महाराष्ट्र आहे, मुंबई आहे किंवा पुणे आहे असं म्हटलं तर याचं उत्तर काय? आणि जर तेव्हा राजधानी होती महाविकास आघाडी सरकारचे समजा ड्रग्सच्या माफियाचे संबंध असेल तर देवेंद्रनी शोधून काढावेत, अटक करावी, तुरुंगात टाकावे सगळ्या लोकांना. काहीही केलं नाही त्यांनी. मग ते काय म्हणाले तुम्हाला सांगतो की आदित्य ठाकरे दिशा सालियन प्रकरणी एक SIT नेमायची, म्हणजे आदित्य ठाकरे यांना टार्गेट करण्यासाठी अशी घोषणा केली मागच्या एका अधिवेशनामध्ये. काय झालं त्याचं? मग आदित्य ठाकरे यांची बदनामी करायची, उगाच संशय निर्माण करा. काय संबंध त्यांचा त्याच्याशी? मग कोकणच्या कार्यसम्राटाचे चिरंजीव त्याच्याबद्दल तोंड चालवत होते, पण त्यांना देवेंद्रजींनी गप्प बसवलं. हे खोटं नॅरेटिव्ह उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, राहुल गांधी असतील, या सगळ्यांना बदनाम करणं, त्यांना थोडक्यात त्यांना काही समजत नाही, अक्कल नाही, अकार्यक्षम असं म्हणणं, हे नॅरेटिव्ह कोणी तयार केलं होतं? म्हणजे महाराष्ट्राचा विकास फक्त मी करू शकतो, बाकी कोणी करू शकत नाही, हे नॅरेटिव्ह खोटं होतं. आणि ते देवेंद्र फडणवीस तुम्ही लोकांच्या पुढे सादर केलं होतं, पण लोकांनी तुम्हाला साफ नाकारलेलं आहे पूर्णपणे, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि आत्तापर्यंत तरी यश मिळाल्यामुळे कुठलाही उतमात या लोकांनी केलेला नाही, तरीसुद्धा यांनी उन्माद चालू केलेला आहे महाविकास आघाडीने असं म्हणणं हे चुकीचं आहे. ज्यावेळी क्षणी महाविकास आघाडीतला कुठलाही पक्ष, कुठलाही नेता उन्मादाने काही बोलेल, चुकीचं बोलेल, तेव्हा मी बोलेन त्याच्याबद्दल, हे लक्षात ठेवा. पण अशा खोट्या गोष्टी सांगू नये, लोकांना बदनाम करू नये. नंतर बघा शीट 11चं तुम्हाला सांगितलं. नंतर ते म्हणाले की मुंबईची बदनामी महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाली. काय झाली मुंबईची बदनामी? काहीही मुंबईची बदनामी झालेली नव्हती, उलट मुंबई सुरक्षित होती उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये. तेव्हा या सगळ्या खोट्या गोष्टी, मी इतक्या गोष्टी तुम्हाला सांगतोय आत्ता, हे सगळ्या लिहून ठेवलेल्या होत्या त्या. आता हे महावसुली सरकार, मग संजय राठोड यांच्यावरती एका औषधाच्या मेडिकल म्हणजे ड्रग्सच्या एका असोसिएशनच्या अध्यक्षांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी आरोप केला होता त्यांच्या खात्यावरती की वसुली केली जाते म्हणून. त्याबाबत काय? मुंबई महानगरपालिकेत आत्ता खाबुगिरी चालू आहे. आदित्य ठाकरेंनी अनेक गोष्टी समोर आणलेल्या आहेत, त्याबद्दल देवेंद्रजी गप्प का? शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये पैसे वाटताना एक माणूस याच्या शिंदेच्या उमेदवाराचा एक कार्यकर्ता सापडला, पोलिसांनी अटक केली. आता हे काय? हे कोण पैसे वाटते? मग हे डिजिटल इंडियाचं उदाहरण आहे का? कॅश पैसे वाटत आहेत, कशासाठी वाटत आहेत ते? हे कुठून आलेत पैसे? कोल्हापूरमध्ये हातकणंगलेमध्ये कोण पैसे वाटत होतं? हे देवेंद्र फडणवीस तुम्हाला दिसत नाही का? म्हणजे तुम्ही ज्यांना महाविकास आघाडीला त्यांच्या पक्षांना भ्रष्ट म्हणता, मग हे काय चाललेलं आहे? हे हा काय समाजवादी उद्धार झाला आहे का लोकांचा? का लोककल्याणकारी काम चाललं आहे? नोटा वाटतात मतांसाठी म्हणजे? हे काय चाललं आहे? हे दिसत नाही तुम्हाला? हा भ्रष्टाचार नाही आहे? त्यामुळे ही सगळी नॅरेटिव्ह आहे ते देवेंद्रजींनी जी केलेली आहेत ती मला फेटाळून लावायचे. ते म्हणजे ते कसं चुकीचं आहे हे सांगायचं. म्हणजे मी तुम्हाला सांगतो त्याप्रमाणे कोरोना असेल, परीक्षा असेल, ड्रग्ज असतील, भ्रष्टाचार असेल, वसुली असेल, याबाबत फेक नॅरेटिव्ह ही देवेंद्र फडणवीस यांनी सर्वाधिक प्रमाणामध्ये तयार केली आणि लोकांपुढे मांडली. आणि ते कितीही म्हणत असेल की महाराष्ट्राचा विकास आम्ही केला आहे, पण उद्धव ठाकरे यांनी सत्तेवर आल्या 2 लाख
रुपयापर्यंत शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं, पण त्यांनी काहीच केलं नाही असं ते म्हणाले. हे खोटं नॅरेटिव्ह त्यांनी लोकांपुढे मांडलं देवेंद्रजींनी. खरं काय होतं की शेतकऱ्यांना मदत दिली होती, पण 50,000 रुपये जे नियमित कर्ज फेड करतात त्यांना द्यायचे का राहिले, तर कारण कोरोना होता. मग मंदिरं बंद म्हणजे उद्धव ठाकरे यांना मंदिरांना कुलूप ठोकून सगळ्या काय म्हणतात भक्तांचा भक्तांना राग यावा अशी इच्छा होती उद्धव ठाकरेंची. कुलपं लावायची मंदिरांना. अरे कोरोना होता म्हणून कुलपं लावली होती ना. कोरोनामुळे राज्याची आर्थिक स्थिती अतिशय वाईट झाली होती, म्हणून 50,000 रुपये जे नियमित देतात त्यांना 50,000 रुपयाचा रिलीफ देता आला नाही. पण ते सांगितलं ते देवेंद्र, ते सांगायचं नाही आणि अजूनही ते दिलेले नाही आहेत. आज एका शेतकऱ्याने सांगितलं की 1 रुपयात पीक विमा, 1 रुपयात पीक विमा आम्हाला फक्त म्हणजे पीक विमा म्हणजे आता इतकं नुकसान झाले 70 रुपये फक्त खात्यामध्ये जमा झालेले. मग हे कुठलं नॅरेटिव्ह आहे तुमचं? शेतकऱ्यांना मदत मिळेल, शेतकऱ्यांना तुम्ही हमी भाव दिला नाही, किमान भाव दिला नाही तुम्ही कुठल्याही प्रकारचा, म्हणून शेतकऱ्यांनी संतापले तुमच्याकडे. कांदा, सोयाबीन, कापूस सगळे शेतकरी, आणि खोट्या गोष्टी, खोटी स्वप्न तुम्ही दाखवली आणि प्रत्येक गोष्टीमध्ये ठाकरे सरकारला बदनाम करायचं, त्यांच्यावर चिखलफेक करायची. योग्य टीका असेल तर काही करायला हरकत नाही, मग ठाकरेंवर करा, शरद पवारांवर कोण, पण खोट्या गोष्टी तुम्ही सांगताय. आणि मीच विकास करू शकतो, आम्हीच विकास करू शकतो. 3 चाकी रिक्षा म्हणत होते, आता तुमचं काय चाललंय? तुमचे 3 तोंड 3 दिशा नाही. अमोल मिटकरी विरुद्ध प्रवीण दरेकर, हे काय? आणि आज भाजपचा एक पुण्याचा उपाध्यक्ष तो अजितदादावर तुफान टीका करतोय. मी त्यांना हाकलून द्या महायुतीचं म्हणतोय अजितदादा गटाला, आणि मग अजितदादाचे गटाचे लोक तिथे येऊन घोषणा देतात. हे काय? मग हे काय स्थिर सरकार किंवा स्थिर आघाडी, स्थिर युतीचं द्योतक आहे काय? ही उदाहरणं आहेत. तेव्हा देवेंद्र फडणवीस, तुम्ही खोटं नॅरेटिव्ह तयार करता वारंवार. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. कुठे हिंदुत्व सोडलं? तुम्हाला सोडलं. उद्धव ठाकरे यांनी भाजपला लाथाडलं, अक्षरशः योग्य पद्धतीने लाथाडलं त्यांनी, कारण भाजपने त्यांना गंडवण्याचा प्रयत्न केला होता. हिंदुत्वाला नाही मारले त्यांनी. हिंदुत्व त्यांच्या रोमारोमात आहे. ते म्हणतात हिंदुत्वाच्या विरोधी काहीही केलं नाही त्यांनी, पण सतत तमाम हिंदू बंधू भगिनींच्या ऐवजी देशभक्त बंधू भगिनींनो असं म्हटलं, असा बदल केला तर काय चुकीचं आहे त्याच्यामध्ये? आणि मुसलमान या देशाचे नागरिक नाहीत का? त्यामुळे हे अतिशय बकवास युक्तिवाद, पोकळ युक्तिवाद, लोकांना भडकवणारा युक्तिवाद आहे. हे लक्षात ठेवा. हा लोकांना मान्य होणार नाही. तेव्हा देवेंद्र फडणवीस, तुम्ही खोटं नॅरेटिव्ह लोकांसमोर ठेवू नका. ते तुम्ही ठेवताय असं माझं मत आहे, अनेकांचं मत आहे. जर तुम्ही तुमचा हा कार्यशैली सुधारली नाही, सतत व्यक्तिगत टीका करायची, पॉलिसीवर बोला ना तुम्ही. महाविकास आघाडी सरकारच्या पॉलिसीवरती बोला, नीट बोला तुम्ही. पण व्यक्तिगत निंदा, नालस्ती, चिखलफेक, अफवा या गोष्टी कोण करते हे लोकांना माहिती आहे. लोकांना यांच्यापासून मी सावध करतो आहे. लोक लक्षात ठेवा, हे भाजपवाले, हे महायुतीवाले कशा प्रकारच्या गोष्टी, खोट्या गोष्टी सांगतात तुम्हाला, तुमची दिशाभूल करतात. त्यापासून सावध राहा. एवढंच मला सांगायचं आहे. इथेच सांगतो. नमस्कार.